सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार. नमस्कार. सत्यबोधक समाचार 13 सप्टेंबर 2022 मंगळवारच्या या विशेष भागात मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो. पाहूया आजची कलातिथी. शालिवाहन शके 1944, विक्रम संवत 2078, शुभकृत नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतू, भाद्रपद मास, शुक्ल पक्ष आणि तिथी आहे चतुर्थी. सृजनशीलता विकसित करण्या शततारा पूर्णांगण. सृजनशीलता विकसित करण्या शततारा पूर्णांगण. संस्कृत, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच कविता आणि गाणी. संस्कृत, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच कविता आणि गाणी. खेळ नवे अन परंपरागत स्क्रॅबल बोलगोर राणी. शततारा पूर्णांगण. शततारा पूर्णांगण. श्लोक, स्तोत्र, गीत, वाद्य, नृत्याचे संस्कार. श्लोक, स्तोत्र, गीत, वाद्य, नृत्याचे संस्कार. विभिन्न भाषा, कला आणि विद्या अलंकार. शततारा पूर्णांगण. शततारा पूर्णांगण. शततारा पूर्णांगण. पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली मॉरिशस व रियुनियन आयलँडचा दौरा दिनांक 31 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान संपन्न झाला. या दौऱ्यात संपन्न झालेल्या विद्या कला नीती पुरस्काराचे वृत्तांकन आपण मागील भागात पाहिले. दिनांक 3 ऑगस्ट रोजी हिंदू हाऊस त्रिवले येथे महाविष्णू व परमपूजनीय रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या मूर्तीची स्थापना संपन्न झाली. या परिसरातील कार्याला गती देण्यासाठी ही स्थापना अत्यंत महत्त्वाची आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांनी केले. स्थापनेनंतर सायंकाळी त्रियोले स्थित जीवनकला मंदिराच्या भव्य सभागृहात एक छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. गेली अनेक वर्ष दर मंगळवारी रामायण पाठ करणाऱ्या पूर्णवादी रामायण मंडळीने रामायण पाठ सादर केला. देवराज फावदर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरुकृपेच्या अनुभूतीबद्दल सांगितले. रोशनी फावदर ने हिंदीमध्ये अभिनव अभंग सादर केला. या प्रसंगी श्रीमती बाबाजी, श्रीमती बृहस्पती, सौ श्यामा फावदर, सौ रामजीन व सौ रीना बलक यांच्यासहित अनेक ज्येष्ठ महत्त्वपूर्ण व्यक्तींचा सत्कार ज्येष्ठ पूजनाच्या माध्यमातून करण्यात आला. गुरुवारी माउंट ओरी येथील पूर्णवाद साईराम मंदिर येथून पूर्णाचार्य श्री गुणेशदादांच्या गुरुवार अभ्यास वर्गाचा लाभ ऑनलाईन माध्यमातून जगभरातील सर्व उपासकांनी घेतला. भारतातून आलेल्या सर्व सदस्यांचा सत्कारही श्री व सौ बाबाजी यांनी केला. माउंट ओरी स्थित पूर्णवाद साईराम मंदिराचे अध्यक्ष श्री जागरसेन व सौ जिजाबाई बाबाजी यांनी आपल्या मंदिरातून मॉरिशसमध्ये अभ्यास, उपासना आणि गुरुवारचे महत्त्व नक्कीच वाढवले आहे. बाबाजी यांच्या संपर्कातून व प्रेरणेने रियुनियन मध्ये मंदिर बांधण्याचे कार्य गतिमान झाले आणि 7 ऑगस्ट रोजी युरोपीय राजसत्ता असलेल्या रियुनियन बेटावर जीवन सम्राट पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र पारनेरकर महाराजांची मूर्ती स्थापना पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. पूर्णवादी उपासक श्री डेव्हिड व सौ
क्रिस्टल बोयर यांच्या निवासस्थानी अत्यंत प्रसन्न मंदिरात परमपूजनीय महाराजांच्या समवेत श्री दत्तात्रय आणि श्री सिद्धिविनायक विराजमान झाले आणि मंदिरालाच नव्हे तर डेव्हिड दाम्पत्याचे नवीन बांधलेले घर म्हणजे पूर्णवाद भवन यालाही भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. वेदमूर्ती हेरंब जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली पूर्णाचार्य गुणेशदादांच्या हस्ते ही स्थापना संपन्न झाली. रियुनियनच्या सर्व पूर्णवाद परिवाराने यात सहभाग घेतला. 4-5 पिढ्यांपूर्वी भारतातून शेती कामाकरिता रियुनियन आयलँडला नेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये तमिळ लोक मोठ्या संख्येने स्थायिक झाले. आज देशाच्या एकूण संख्येपैकी साधारण 18 ते 20% तमिळ असलेल्या आणि जन्माने हिंदू असलेल्या नागरिकांनी कालौघात कॅथलिक धर्माचा संस्कार अंगीकारला. असे असले तरी देवळात जाणे, आपले सण साजरे करणे अल्प प्रमाणात का होईना सुरू ठेवले आहे. अशा मिश्र संस्कृतीच्या व फ्रेंच राज्यात असल्यामुळे तेथील युरोपीय सभ्यतेमध्ये आपले वेगळेपण टिकवत हे लोक आपापल्या श्रद्धा जोपासत आहेत. भाषा, तत्वज्ञान, गुरुपरंपरा याबद्दल पुरेसे ज्ञान नसलेल्या या देशातील नागरिकांनी परमपूजनीय जीवन सम्राट डॉक्टर विष्णू महाराजांच्या उपासनेतून ही प्रेरणा घेतली व त्यांच्या कृपेने मंदिर स्थापनेची त्यांनी उडी घेऊन एक अलौकिक अनुभव घेतला आहे. विशेष म्हणजे 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी एका विशेष कार्यक्रमात जागतिक पूर्णवाद दिनही साजरा करण्याचे भाग्य सर्वांना लाभले. 2013 मध्ये अथेन्स ग्रीस येथे पूर्णवाद तत्वज्ञानावर प्रथम राऊंड टेबल परिषद आयोजित झाली होती. त्यात 13 सदस्यांनी भाग घेतला होता आणि या दौऱ्यातही 13 सदस्यांची निवड व्हावी हे विशेष. आदरणीय गुणेशदादांच्या नेतृत्वात पूर्णकन्या प्रतिष्ठानतर्फे शिवानी पारनेरकर, पूनम रुपल, चारुता हिंगे, पूर्णवादी नारी फोरम तर्फे मोहिनी लिमये व सुमती फडके, NGO तर्फे देवेंद्र जोशी, प्रशांत कुलकर्णी, सुजित आवलगावकर, वेदमूर्ती हेरंबगुरु जोशी, प्रसाद हिंगे, ज्योती मामिडपल्ली, सत्यबोधक समाजचे सौरभ जोशी हे सर्व सदस्य या मॉरिशस रियुनियनच्या अलौकिक कार्यात सहभागी झाले होते. तेथील सदस्यांच्या मदतीकरिता मॉरिशसहून येऊन देवकीजी यांनी फ्रेंच भाषेत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बेटावर रम्य समुद्राचे व पर्यटन स्थळांचे दर्शन घडवण्यासाठी मनीष बाबाजी यांनी कष्ट घेतले. डेव्हिड परिवाराने या संपूर्ण दौऱ्याचे सुंदर नियोजन केले होते. सर्वार्थाने यशस्वी झालेल्या या दौऱ्याने पूर्णवादी साम्राज्याचे असीम दर्शन घडले व असेच दर्शन इतरही देशातील कार्यात घडत राहील यात काहीच शंका नाही. याच कार्यक्रमात नुकतीच उपासना घेतलेले एक उपासक यांनी रियुनियन आयलँडच्या एका गावात अजून एक मंदिर स्थापनेचा संकल्प घेऊन आदरणीय पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकरांच्या नेतृत्वात झालेल्या या दौऱ्याला एक नवीन पैलू पाडून दिला. दिनांक 29 जुलै ते 28 ऑगस्ट या दरम्यान श्री क्षेत्र पारनेर येथे श्रावण मास सेवा संपन्न झाली. या सेवेत परमपूजनीय महाराजांच्या शिष्य परिवारातील सशिष्यांचे चरित्र गायन संपन्न झाले. पारनेरच्या परंपरेप्रमाणे या श्रावण मास सेवेची सांगता रुद्र स्वाकाराने संपन्न झाली. पारनेर सहित जवळजवळ सर्वच मुख्य जीवन कला मंडळांनी हा कार्यक्रम याच पद्धतीनं संपन्न केला. औरंगाबाद श्रावण मास सेवेत संघर्ष अभ्यासमाला व शिवपुराण कथासार असे स्वरूप प्राप्त झाले होते. या संपूर्ण उत्सवाचा प्रसाद म्हणून दिनांक 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान परम आदरणीय गुणेशदादा पारनेरकर यांनी परमपूजनीय पारनेरकर महाराजांचे चरित्र गायन एका वेगळ्या पद्धतीनं म्हणजेच संघर्ष ग्रंथाच्या अनुषंगिक प्रस्तुत केले. पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांनी संघर्ष ग्रंथाच्या मांडणीतून काळ, काम आणि कर्तव्य या त्रिसूत्रीचा अतिशय समर्पक व मार्गदर्शक अभ्यास सर्वांचा करून घेतला. जीवनकला मंडळ गुरुप्रसाद नगर औरंगाबाद यांच्या वतीने श्रावण मास सेवा रामरंग गणेश मंदिर गुरुप्रसाद नगर येथे आयोजित करण्यात आली होती. या सर्व श्रावण उत्सवाचा सविस्तर वृत्तांत सत्यबोधक समाचारच्या विशेष भागात
लवकरच प्रसारित केला जाईल. श्री क्षेत्र पारनेर येथे व्यायामशाळेत दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. पूर्णवाद युवा फोरमचे संस्थापक अध्यक्ष, शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय स्पिरिट फाउंडेशनचे मार्गदर्शक प्रज्ञावंत लक्ष्मीकांत दादा पारनेरकर व पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीचे श्री राहुल संत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शततारा पब्लिक स्कूल पारनेरच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून व्यायामशाळेपर्यंत प्रभात फेरी काढली. या विशेष प्रसंगी शततारा पब्लिक स्कूल पारनेरच्या विद्यार्थ्यांनी मास पीटी सादर केली. तसेच चिरंजीव अभिराम गीर यांनी मलखांबचे प्रात्यक्षिकही केले. आती है कि जिन लोगों ने स्वतंत्रता की इस लड़ाई में अपने जीवन की आहुति दी, संपूर्ण जीवन को अपना समर्पित किया, उन लोगों के दिल में ऐसी कौन सी सोच और ऐसा कौन सा विचार आया होगा कि उन्होंने इतनी ताकत से इस लड़ाई में अपना योगदान दिया. क्योंकि किसी भी लड़ाई के लिए विचारों की जरूरत होती है. उस वक्त उस आजादी की, स्वतंत्रता के इस संग्राम में जिन लोगों ने इस लड़ाई में ताकत देने के लिए, शक्ति प्रदान करने के लिए जो विचार दिए, वो विचार और उसकी परिणति अगर हम देखें तो हम आजादी का ये अमृत महोत्सव मना रहे हैं. लेकिन उन विचारों से हमें आजादी प्राप्त हुई, ये सच बात है, ये हम अनुभव कर रहे हैं. उसके लिए हमारे दिल में उन सभी लोगों के लिए कृतज्ञता भाव है. लेकिन विचार काल सापेक्ष होने चाहिए, ऐसे हमें सिखाया गया है. और मैं ये मानता हूं कि उस आजादी को अगर हमें अखंडित रखना है, अबाधित रखना है, आगे ले जाना है, अमृत महोत्सव से लेके शताब्दी तक अगर हमें उसे ले जाना है तो कुछ और करना पड़ेगा. और क्या करना पड़ेगा? इसी सापेक्ष में डॉक्टर पारनेरकर जी हमें इस युग में कुछ नए विचार देते हैं. शिवराम प्रतिष्ठान औरंगाबाद येथेही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जीवनकला मंडळाचे अध्यक्ष पूर्णाचार्य श्री आनंद मुठाळ तसेच श्री लिमये सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी औरंगाबाद येथील गुरुबंधूंनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. शततारा पब्लिक स्कूल औरंगाबाद शाखेच्या विद्यार्थ्यांनीही या विशेष कार्यक्रमात आपली हजेरी लावली. औरंगाबाद येथे पूर्णवाद संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या दरम्यान करण्यात येणार आहे. जीवनात लागणाऱ्या विविध गुणांचा समावेश तसेच आपल्याला आवडणाऱ्या विषयांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिके शिबिराच्या माध्यमातून होणार आहेत. पूर्णवाद परिवार तसेच आपल्या मित्र परिवारातील युवक युवती यामध्ये सहभाग घेऊ शकतील. हे शिबिर विशेषतः औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील युवक युवतींसाठी आहे. या संदर्भात अधिक माहिती करिता श्री आशिष अबोटी यांच्याशी 7972466258 या क्रमांकावर संपर्क करता येईल व श्री हेमंत कदरे सर यांच्या 9422215343 या क्रमांकावर
त्यांच्याशी संपर्क साधता येईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्याचा विस्तार करण्याचे ध्येय घेऊन स्थापित करण्यात आलेल्या न्यू जनरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे NGO या संस्थेचे पहिले अधिवेशन आणि मेळावा दिनांक 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2022 या दरम्यान बंगालच्या उपसागरात असलेल्या अंदमान निकोबार या सुंदर ऐतिहासिक निसर्गरम्य अशा बेटावर आयोजित करण्यात आले आहे. कोलकाता येथील भेट व प्रेक्षणीय स्थळे बघण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर थेट अंदमान येथे जाऊन तेथील ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करणे व पुढील कार्याकरिता प्रेरणा घेणे असा कार्यक्रम पूर्णाचार्य गुणईदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल. या विशेष अधिवेशनाकरिता 35 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर रात्री 8:30 दत्तराज सभागृह पारनेर येथे परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर रामकवी यांच्या साधक अवस्थेतील सृजनात्मक चिंतनाचा आविष्कार असलेल्या कुसुममाला कविता संग्रहातील कवितांचे रसग्रहण परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रासादिक वाणीतून रसवंती या कार्यक्रमाच्या स्वरूपात सर्वांना ऐकायला मिळणार आहे. प्रत्यक्ष उपस्थिती व ऑनलाईन स्वरूपात हा कार्यक्रम संपन्न होईल. 2022च्या दीपोत्सवाचे स्वागत करण्याकरिता सत्यबोधक समाजच्या अंकाची तयारी प्रारंभ झाली आहे. सत्यबोधक समाजच्या अंकामधून वर्षभरात वाचलेल्या लेखांबद्दल आपली प्रतिक्रिया व दीपोत्सवाकरिता नवनवीन कविता लेख शुभेच्छा पाठवण्याकरिता त्वरित संपर्क साधून 20 सप्टेंबर पर्यंत सर्व साहित्य सत्यबोधकच्या कार्यालयाला मिळेल याची खात्री करून घ्यावी ही नम्र प्रार्थना. उमेश सिद्धेश्वर येडके यांचे दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. पारनेर स्थित पूर्णवादी उपासक श्री येडके काका यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. सत्यबोधक तर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली. पूर्णवादी उपासक लक्ष्मण सोनू पाटील यांचे दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. सत्यबोधक तर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली. ज्येष्ठ पूर्णवादी उपासक देवीदास मुळे यांचे दिनांक 6 सप्टेंबर रोजी अल्पशा आजारातून दुःखद निधन झाले. ते रेणुकादास मुळे गुरुजी यांचे वडील. सत्यबोधक तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 15 ऑगस्ट पर्यंतचं वृत्तांकन आपण या भागात पाहिलं आहे. यापुढील कार्यक्रमांचे व श्रावण सेवा व गणेश उत्सव याचे सविस्तर वृत्तांकन लवकरच आपल्या पुढे घेऊन आम्ही येत आहोत. आज इथेच थांबूया. पुढच्या भागात पुन्हा भेटूया सत्यबोधक समाचारमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार.